नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एनएमएस परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा घटक स्कॉलरशिप परीक्षा सुद्धा यावर प्रश्न पडतात. ओके, दोन्ही परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा घटक. कमीत कमी एनएमएस परीक्षेला 2 मार्काला, कमीत कमी जास्तीत जास्त 3 किंवा 4 मार्काला या घटकावर प्रश्न विचारले जातात. त्याच पद्धतीनं 8वी स्कॉलरशिपला कमीत कमी 4 मार्काला या घटकावर प्रश्न विचारले जातात. आजच्या घटकाचं नाव आहे भाषिक तर्क. ओके, माझ्या पाठीमागे तुम्हाला प्रश्न दिसतोय. एकदा प्रश्न आपण सर्वांनी व्यवस्थित समजून उमजून वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी मी ही जी मागची इमेज आहे ती स्मॉल करणार आहे, बारीक करणार आहे. ओके, त्यामुळे ती इमेज तुम्हाला कदाचित दिसणार नाहीये. तेव्हा प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या, किंवा तुमच्याकडे नवनीतचं एनएमएसचं पुस्तक असेल तर त्यामधला स्वाध्याय किती दिसतोय तुम्हाला? स्वाध्याय 9.5. त्यामध्ये हे प्रश्न आहेत. ओके, कारण काय तर हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे, तर ही जी माहिती दिलेली आहे, म्हणजे ह्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेवर आपल्याला काय होतं, तर आपल्याला ह्या ह्या ज्या माहितीमध्ये भाषिक तर्क दिलेला आहे, ही जी भाषा आहे त्याच्यामध्ये एक तर्क सांगितला आहे, तर तर्काचा अन्वयार्थ आपल्याला लावायला लागतो. तर्काचा अन्वयार्थ लावून आपल्याला तर तर्कावर आधारित हे जे 1 व 2 प्रश्न विचारले आहेत त्या 2 प्रश्नांची उत्तरे द्यावायची असतात. मग सर हा तर्काचा जो भाषिक अनुवाद आहे, हा जो भाषिक तर्क जो आहे अहो त्याचं आकलन बरोबर कसं दिसते का? करायचं, त्याचं आकलन कसं करायचं, तर त्यासाठी आपल्याला पझल टेस्ट, ह्याच्या सॉरी पझल टेस्ट, इंग्लिशमध्ये पझल टेस्ट असं म्हणतात. ठीक आहे, हा जो प्रश्न प्रकार आहे, हा प्रश्न प्रकार एमपीएससी, युपीएससी प्लस बँकिंग सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये बुद्धिमत्तेमध्ये मोस्टली सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न प्रकार आहे. ओके, प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सर्वात अवघड असणारा, सर्वात जास्त विचारला जाणारा हा प्रश्न प्रकार तर इंग्लिशमध्ये पझल टेस्ट असं म्हणतात. ओके, विनाकारण कोणीही माईक म्यूट करून बोलायचं नाहीये. काही अडचण नसेल तर पहिल्यांदा रेज हँड करायचंय. मी नाव घेतल्यानंतरच माईक अनम्यूट करून बोलायचंय. ओके, पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला दिसतोय. ओके, ज्यांना दिसत नसेल त्यांच्याकडे थोडा रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो. प्रश्न माझ्यावरती सर्वांना दिसतोय मला हलो ऐश्वर्य दिसतोय, प्रश्न मला हलो दिसत असेल तर. ओके, पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर मी प्रश्नाचं जी इमेज आहे ती स्मॉल करणार आहे, टेबलला जागा करणार आहे आणि त्या टेबलवर मी सोडवणार आहे. ठीक आहे, वाटल्यास तुम्ही इतक्या वेळात प्रश्न लिहून सुद्धा घेऊ शकला असता. ओके, पुढचा पहिला प्रश्न सुरू करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिल्या प्रश्नासाठी सूचना दिलेली आहे. कर कोणीही एआय कॅम्पेन टर्न ऑफ ऑन ऑफ करण्यासाठी कोणते बटन झूम मीटिंगचे दाबू नका. ओके, हा लक्ष द्यायचे कोणाकडे. हा, तर करण, महेश, अविनाश, पराग, अक्षय हे खेळाडू आहेत. किती खेळाडू आहेत एकूण? 1 2 3 4 5, 5 खेळाडू आहेत. ओके, क्लिअर आहे. हा, त्यानंतर अविनाश व महेश कॅरमपटू आहे. पहिल्यांदा मी प्रश्न वाचतोय, पूर्ण प्रश्न वाचतोय पहिल्यांदा. ओके, अविनाश व महेश कॅरमपटू आहेत. अक्षय फक्त एकच खेळ खेळतो. करण बॅडमिंटन व्यतिरिक्त सर्व खेळ खेळतो. अविनाश व महेश बॅडमिंटन खेळतात. पराग व महेश फुटबॉल उत्तम खेळतात. अविनाश व्यतिरिक्त सर्वजण टेबल टेनिस खेळतात. तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न एनएमएस परीक्षेला 2018 साली विचारलेला प्रश्न आहे. ओके, मी काय केलंय, फक्त प्रश्न वाचलाय. मग या प्रश्नांवर जे भाषिक तर्क दिलेला आहे, त्या प्रश्नामध्ये जी मांडणी केली आहे त्या प्रश्नाच्या मांडणीवरून आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला, महेश कोणता खेळ खेळतो जो करण खेळत नाही. व प्रश्न दुसरा, अक्षय आणि करण कोणता खेळ खेळतात, या प्रश्नाचे उत्तर द्यावयाचे आहे. मग सर हा प्रश्न सोडवायचा कसा, तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला टेबल चार्ट तयार करावा लागेल. हा, राज काटकरचा बऱ्याच वेळ झाला रेझेंट दिसतोय, तर काही अडचण आहे का आपण विचारून घेऊया. हा राज, काही अडचण आहे का? नाही सर, प्रश्नाचं उत्तर येत होतं. नाही नाही, उत्तर नाही का सांगू. आता मी सोडवतो पहिल्यांदा. हा, तुम्हाला येते तर तुम्ही उत्तर सांगताय, पण बाकीच्या मुलांना येत नाहीये, त्याला समजावून सांगूया मला. ठीक आहे, हा. ओके, हा. आता मी स्मॉल करतोय, पूर्ण स्मॉल. मोठी ठेवायचा प्रयत्न करूया मी.
काय काय दिलेलं परीक्षेमध्ये माहिती तर आपल्याला खेळ दिले आणि मुलांची नावं दिली. आपल्याला काय काय दिलेली आहे, खेळ दिलेली आहेत आणि मुलांची नावे आपल्याला दिली आहेत. मग काय करायचंय, कोणकोणती मुलांची नावं दिली तर पहिल्यांदा टेबल तयार करायचं. काय तयार करायचंय, टेबल तयार करायचं. कसा बघा टेबल तयार. तर मी पहिल्यांदा घेतोय करण. करण पहिल्यांदा घ्यायचं तर करणचं नाव पहिल्यांदा दिले. तुम्ही कोणते कसे मार्क पुढे घेऊ शकता. पहिल्यांदा हात घ्यायचा तोच घ्यायचा असं काही नसतं. करण, महेश, महेश, अविनाश अशी व्यवस्थित नावं लिहायची बरं का. परीक्षे सोडून सुद्धा व्यवस्थित लिहायचं. तर हा प्रश्न 2 मार्काचा आहे, त्यामुळे ह्यासाठी 2 मिनिटं गेली तरी काही हरकत नाहीये. पराग आणि अक्षय जागा लहान असल्यामुळं मी लहान पद्धतीने थोडी लिहिले. थोड्या आडव्या रेषा उडतो यांच्यामध्ये. करणची रेष, महेशची रेष, अविनाश, पराग, अपराग, अक्षय. अक्षय दिसतोय तुम्हाला, क्लिअर दिसतोय. ओके, मग याचे खेळ सुद्धा आहेत. आता टेबल तयार करतो मी. हा, आता बघा कोणकोणते खेळ दिसतात तुम्हाला याच्यामध्ये. त्याच्यावर तुम्हाला दिसतं कॅरम हा खेळ पहिले दिसतो. म्हणजे कॅरम, कॅरम. ओके, कॅरमचा एक कॉलम केला मी, असे एक कॉलम करतो. प्रश्न सोडवायचा कसाही समजून घ्या पहिला. ओके, त्यानंतर दुसरा खेळ कोणता आलाय, तर बॅडमिंटन आलाय. बॅडमिंटन दुसरा खेळ, बॅडमिंटन. शॉर्टकट म्हणजे बॅडमिंटन. हो, त्यानंतर तिसरा खेळ कोणता आलाय, तो फुटबॉल आलाय. फुटबॉल. फुटबॉल आलाय. पुढचा खेळ कोणता आहे, टेबल टेनिस. ओके, असे 4 खेळ आहेत. हे काय केलं रे मी, फक्त प्रश्नामध्ये काय दिले, प्रश्नामध्ये किती मुलं दिलेली आहेत त्या मुलांची नावं लिहिलीत, टेबल तयार केलेलं आहे आणि खेळाची नावं लिहिलीत. इथपर्यंत आले का, चालू आहे रे स्वराली काय. हा, आवाज बागच्या मुलांना येतो का व्यवस्थित. हो सर. तुमचा रेंज प्रॉब्लेम असेल. ओके, काय केले माहिती मी, फक्त तर मुलांची नावं लिहिली आणि खेळाची मांडणी केली. आता मी प्रश्न वाचणार आहे. जरी तुम्हाला प्रश्न क्लिअर दिसत नसेल तरी मी जो वाचतोय त्या माझ्या वाचण्याकडे ऐकण्याकडे लक्ष द्या. ओके, हा, आहे लक्ष सगळ्यांचं. हा, बघा काय असतं, पहिलं वाक्य वाचतोय, अविनाश व महेश कॅरमपटू आहेत. अविनाश कुठे आहे, अविनाश. ओके, अविनाश काय करतो, कॅरम खेळतो. मग अविनाशच्या पुढे मी कॅरमच्या पुढे टिक मार्क केले. महेशचा काय होतो, कॅरम खेळतो. मग कॅरमच्या पुढे टिक मार्क केले. ओके, पहिलं वाक्य झालं, अविनाश महेश कॅरमपटू आहेत. पुढं अक्षय फक्त एकच खेळ खेळतो. अक्षय एकच खेळ खेळतो, पण कोणता खेळ खेळतोय आपल्याला समजलंय का आतापर्यंत, अजून नाही समजलं, त्यावर थोडं थांबूया. त्यानंतर पुढचं वाक्य वाचतोय, करण बॅडमिंटन व्यतिरिक्त सर्व खेळ खेळतो. करण कुठे आहे, पहिलाच लाईनला आहे का, बॅडमिंटन खेळत नाही, सॉरी बॅडमिंटन खेळ खेळत म्हणून क्रॉस केले मी इथं. बरोबर आहे, मला नाव घ्यायचं असेल तर. हा, हा, तुझ्या मला कॅरम खेळतोय, फुटबॉल खेळतोय, टेबल टेनिस खेळतोय. करेक्ट आहे. पुढचं वाक्य वाचतोय, दिसत तरी नसेल तर माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. ओके, पुढचं वाक्य बघा, अविनाश व महेश बॅडमिंटन खेळतात. अविनाश काय खेळतो, बॅडमिंटन खेळतोय. महेश काय खेळतोय, बॅडमिंटन खेळतोय. ओके, पराग व महेश फुटबॉल उत्तम खेळतात. पराग कुठे आहे, पराग इथे आहे. पराग काय खेळतो, फुटबॉल खेळतो. महेश काय खेळतो, फुटबॉल खेळतो. ओके, मी जसं वाक्य वाचतोय ना त्या पद्धतीने टिक मार्क करत जातोय. कळतंय तुम्हाला. हा, पुढे पण जाऊया. पुढे काय आहे, अविनाश व्यतिरिक्त सर्वजण टेबल टेनिस खेळतात. अविनाश कुठे आहे, अविनाश टेबल टेनिस खेळत नाही. बाकीचे, करण टेबल टेनिस खेळतोय, महेश पण खेळतो, सर्वजण खेळून सगळे झाले. पराग खेळतो, अक्षय खेळतो. ओके, आता फक्त आपलं एक वाक्य मिस झालेलं आहे.
एक वाक्य मिस झाले. कोणतं वाक्य मिस झाले की अक्षय फक्त एकच खेळ खेळतो. सर्वजण टेबल टेनिस खेळतात आणि अक्षय किती खेळ खेळतो? एकच खेळ खेळतो. म्हणजे अक्षय पण काय खेळत असणार आहे? टेबल टेनिस खेळत असणार आहे. समजतंय ना? हा. मग अक्षयच्या इतर खेळाला फुली मारतोय मी. मारली? ओके. हा. आता बघूया आपण. अविनाश कॅरम खेळतो, बॅडमिंटन खेळतो, फुटबॉल खेळत नाही. ओके, चला आपण करूया आता प्रश्न आहे. ओके. पराग काय करतोय? फुटबॉल टेबल टेनिस खेळतोय. क्रॉस करून टाकूया. ओके, चला. हा चार्ट दिसतोय, चार्ट वहीत लिहून घ्या. असा चार्ट बनवायचा. परीक्षेत सुद्धा असाच चार्ट बनवायचा. याचं लक्षात मी काय सांगतोय ते? परीक्षेत सुद्धा असाच चार्ट बनवायचा. थोडे आज प्रश्न कमी झाले तर चालतील, पण व्यवस्थित घेऊया. म्हणजे प्रश्न सोडवायचे कसे हे आयडिया आला पाहिजे. आणि याच्यामध्ये कसं असतो, प्रत्येक प्रश्न हा वेगळा असतो, लक्षात घ्या. या प्रकारामध्ये प्रत्येक प्रश्न वेगळा असतो, प्रत्येक प्रश्नाला तर्क वेगळा लावावा लागतो, प्रत्येक क्वेश्चनला तर्क वेगळा लावावा लागतो. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नाला विचार वेगळा करावा लागतो. जे काही भाषिक तर्क दिलाय, जी काही माहिती दिली आहे त्यावर टेबल बनवावा लागतो. ओके. मग सर हे कधी जमतं? ज्यावेळेस तुम्ही सर्वच्या सर्व प्रश्न सोडवचाल, तशी प्रॅक्टिस करचाल, तेव्हाच तुम्हाला हे परफेक्ट जमेल. बुद्धिमत्तेमधलं सर्वाधिक हार्ड लेवलचा टॉपिक, बुद्धिमत्तेमधला युपीएससी, एमपीएससी, आयबीपीएस, बँकिंग, IIM ची एंट्रन्स एक्झाम असेल, IIM अहमदाबादची, मॅट, कॅट, सर्वांना विचारणारा टॉपिक म्हणजे हा पझल टेस्ट. याला इंग्लिशमध्ये पझल टेस्ट म्हणतात. हे आपल्याला सोपी आहे, पहिली पायरी आहे आपल्याला. आपल्याला जे एक्झाम्पल ते पहिल्या पायरीचे एक्झाम्पल्स आहेत. ओके. त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मी जरी 4-5 जरी उदाहरण घेतली तरी सुद्धा तुम्ही वहीमध्ये तुमच्या पुस्तकातील सर्व उदाहरण सोडून बघणं गरजेचं आहे. समजते काय मी काय म्हणतोय? हा. हा. आणि त्याच्यामध्ये कसं असतंय, प्रत्येक एक्झाम्पल वेगळं असणार आहे, वेगळंच असणार आहे, डिफरंटच असणार आहे. ठीक आहे. तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल, प्रॅक्टिस करताना तुम्ही सोल्युशनचा आधार घेऊ शकता. मागं जे स्पष्टीकरण दिलंय त्याचा आधार घ्या सुरुवातीला शिकत असताना. आणि प्रॅक्टिस जसं जसं तुमची होत जाईल तसं तसं तुम्हाला याचं सराव होत जाईल. टेबल काढून घेतलं सगळ्यांनी? हा. आता पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न इथं आहे, महेश कोणता खेळ खेळतो जो करण खेळत नाही? पहिला प्रश्न आहे, महेश कोणता खेळ खेळतो जो करण खेळत नाही? करण बॅडमिंटन हा एकमेव खेळ खेळत नाही. महेश काय खेळतो? बॅडमिंटन खेळतो. बघा, परत सांगतोय, लक्ष आहे सगळ्यांचं? हा. परत सांगतोय, महेश कोणता खेळ खेळतो जो करण खेळत नाही? महेश करण खेळत असलेला एकमेव खेळ कोणता आहे? बॅडमिंटन आहे. आणि तो खेळ महेश खेळतो का? तर खेळतो. महेश कोणता खेळ खेळत असणार आहे जो करण खेळत नाही? तो उत्तर काय असणार आहे? बॅडमिंटन. कळतंय का? मला कळत असेल तर पहिल्या प्रश्न उत्तर कळाले सगळ्यांना? पुन्हा काय अडचण? भरत कुंभार समजलंय का? पहिला दिवस आहे. समजलंय. ओके, माईक म्यूट करून ठेवा. हा. पुढे आपण जाऊया. दुसरा प्रश्न वर आहे, अक्षय आणि करण कोणता खेळ खेळतात? अक्षय कुठे आहे? अक्षय खाली आहे, करण वर आहे. अक्षय व करण दोन्हीही, अक्षय व करण हे दोघंही एकच खेळ खेळतात. खेळ कोणता? करण खेळतोय टेबल टेनिस, अक्षय पण खेळतोय टेबल टेनिस. अक्षय तर टेबल टेनिस शिवाय दुसरा कोणता खेळ खेळतच नाही. मग अक्षय व करण दोघे कोणता खेळ खेळत असतील? उत्तर आहे टेबल टेनिस. आता प्रश्नांची उत्तरे देणं अवघड नाहीये. अवघड काय आहे, चॅलेंजिंग काय आहे, याच्यामध्ये हा टेबल तयार करणं हे चॅलेंजिंग आहे. हा टेबल तयार करायलाच वेळ लागतो. पहिल्यांदा असा प्रश्न आला, पहिल्यांदा टेबल बनवायचा. पहिल्यांदा काय करायचा? टेबल बनवायचा. समजते का मी काय म्हणतोय ते? हो सर. लिहून घेतला टेबल? राहिला कोणाचा? स्क्रीनशॉट काढून घ्या. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. झालेलं सर्वांचं? नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहत आहेत त्यांना टीचिंग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरच आमचा पुढल्या वर्षी जे 2026 मध्ये याविषयी तयारी करणार आहेत स्कॉलरशिपची, जे हे व्हिडिओ नंतर बघतील काही काळानंतर, तर त्यांनी आमचं हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करायला विसरू नका. ओके, पुढे आपण जाऊया.
सेकंड क्वेश्चन थोडं झूम करतो मी. हा सूचना दिसते का तुम्हाला? सांगा बरं आता मला. हो सर दिसतीये. आता दिलेल्या सूचनेवर मी टेबल बनवणार आहे. काय बनवणार आहे? टेबल. ओके चला मी आता पहिल्यांदा सूचना वाचताना टेबल बनवायला सुरू करणार आहे. पहिल्यापासूनच. ओके. अजय, महेश, रीना, उमा हे खेळाडू आहेत. यावेळेस अजय, दुसरं कोण आहे? महेश, पुढं रीना, उमा हे खेळाडू आहेत. बर मला हे खेळाडू का झाले? ओके किती किती खेळ बघूया. ओके पहिलं अजय, महेश, रीना, उमा हे खेळाडू. मी पहिलं वाक्य वाचलं, टेबल तयार केला. हा वेळ वाचवण्यासाठी असं करायचं बरं का. वाक्य वाचताना काय करायचं? टेबल तयार करायचा. हा मी मी काय करतोय? या प्रकारचे प्रश्न सोडवायचे कसे हे शिकवतोय. पण प्रत्येक प्रश्न शिकवत बसू नाही शकत मी. पण प्रश्न सोडवायचा कसा अशा प्रकारचा ते मी शिकवणार आहे. ओके पहिल्या टेबल पहिल्या वाक्य वाचलं ते केला मी. पुढचं वाक्य वाचतोय. पुढचं वाक्य काय आहे बाबा? बघा रे. तर महेश व उमा कबड्डी खेळत नाहीत. तिथे कबड्डी टाका पहिलं. पहिला काय कबड्डी घ्या. कबड्डी 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 कोण कोण खेळत नाही? महेश खेळत नाही. क्रॉस. उमा खेळत नाही. क्रॉस मारली लगेच. वाक्य वाचलं. त्या वाक्यापासून जो भाषिक तर्क तयार झालाय त्याची मांडणी मी टेबलमध्ये केली. समजतंय ना? मारायला वगैरे असेल तर. हा त्यानंतर पुढलं वाक्य आहे अजय फुटबॉल व्यतिरिक्त इतर खेळ खेळतो. अजय फुटबॉल खेळ फुटबॉल. अजून कोणता खेळ आहे बघा? खो खो. 3 खेळ आहेत. दुसरा खेळ खो खो. त्यामुळे अजय फुटबॉल व्यतिरिक्त इतर खेळ खेळतो. म्हणजे अजय फुटबॉलला क्रॉस, इतर खेळला राईट. कळालंय हे सगळ्यांना? हो सर. पुढे हो सर. उमा व रीना खो खो खेळत नाहीत. उमाच्या पुढे खो खो पुढे क्रॉस. रीना खो खो खेळत नाही क्रॉस. ओके तर पुढे प्रश्नाची उत्तरे पर्यायातून निवडा. ओके आता प्रश्न जरी तुम्हाला दिसत नसले क्लिअरली तर मी वाचतो. वाचल्यानंतर ऐकून हे करा. ओके हा पहिला प्रश्न आहे कोणता खेळ सर्व खेळाडू खेळतात? चुकले बरं का आपले. 1 मिनिट आपले चुकले. हा पहिल्यापासून आपण सोडूया परत एकदा. सर अजून खेळ आहे का त्याच्यामध्ये? कबड्डी आहे, फुटबॉल आहे, खो खो आहे. बर कबड्डी सर्व खेळाडू खेळत नाहीत. बघा आता बघा काही चुकलं नाही. आपलं करेक्ट आहे. आपलं करेक्ट आहे. काही चुकलेलं नाहीये. पण प्रश्न सोडवायचा कसा? प्रश्न कसा गुगली केला तुम्ही बघा. तर कबड्डी हा खेळ सर्व खेळाडू खेळत नाही. त्यामुळं पहिला पर्याय येणार नाही. खो खो हा खेळ सर्व खेळाडू खेळत नाही म्हणून दुसरा पर्याय पण येणार नाही. फुटबॉल हा खेळ सर्व खेळाडू खेळत नाही. तिसरा पण खेळ येणार नाही. पण बॅडमिंटन विषयी माहिती सांगितली नाही पाहिजे ह्याच्यामध्ये. तर पर्यायामध्ये बॅडमिंटन आहे. मग बॅडमिंटनचा अजून एक कॉलम ऍड केला जातात. तिकडे जागा नाही म्हणून इकडे करतोय बॅडमिंटन. बॅडमिंटन खेळत नाहीत. बॅडमिंटन कोणीच खेळत नाही असं काही सांगितलं का तुम्हाला? नाही सांगितलं. याचा अर्थ बॅडमिंटन सगळेच खेळत असावेत. कोणता खेळ सर्वजण खेळतात? बॅडमिंटन. कळत असेल तर माना हवं तुमच्या. हा तुला काही डाऊट असेल तर विचारायच्या मध्ये.
डाऊट आहे याच्यामध्ये कुणाला? नाही. ओके. हा सत्यजित विचार. हा सर जर तिथं दोन पर्याय प्रश्नात नसलेले आले म्हणजे समजा इथं खो खोच्या जागी जर क्रिकेट आलं तर क्रिकेटला पण काय सगळे इथं जर दोन पर्याय प्रश्नात आहेत, पर्याय आहेत का? म्हणजे कबड्डी खो खो फुटबॉल बॅडमिंटनचा उल्लेख त्यांनी केला नाही प्रश्नाजवळ. हो. मग जर दुसरा कुठला पर्याय आला खो खो किंवा फुटबॉल क्रिकेट समजा आला तर मग त्याला हा पण सगळं येतं का? शक्यतो जसा पर्याय येणार नाही. तसंच काय माहितीये का, ह्या पझल टेस्ट मध्ये काही गोष्टी गृहीत पण धराव्या लागतात. गृहीत धरत असताना त्याची शक्यता आहे का, किती टक्के शक्यता आहे, 100% शक्यता आहे, 50% शक्यता आहे, असा जो सुद्धा वर्कआउट करावा लागतो तर्क व अनुमानमध्ये. तर इथं बॅडमिंटन खेळ आला नाहीये, तू म्हणलं की क्रिकेट आला नसेल तर मग क्रिकेट जर असतं तर मग क्रिकेट पण सर्वजण खेळत असतील असं पण गृहीत धरलं असतं. मग दोन्ही उत्तर असतील का, तर दोन्ही पर्यायामध्ये नसतील कदाचित. बरोबर आहे, दोन्ही पर्यायामध्ये नसतील, नक्कीच नसतील. ओके. कारण ज्यांनी क्वेश्चन सेट केलेला आहे त्यानं क्वेश्चन हा गुगली टाकलाय. गुगली कसं झालं, पहिल्यांदा मी माहिती लिहिली, चार्ट तयार केला, खेळ लिहिली आणि बघतोय पहिल्याच प्रश्नाचा कबड्डी पण म्हणजे कोणता खेळ सर्वजण खेळत, कबड्डी पण सर्वजण खेळत नाही, फुटबॉल पण खेळत नाही, खो खो पण खेळत नाही. मग पर्याय बघितले तर बॅडमिंटन, याचा अर्थ बॅडमिंटन सर्वजण खेळत असावेत. असं होत नाही, एकदम कन्फ्युजिंग नाही देत. आता जर झालं तर मग प्रश्न रद्द होतो. ओके. हा राज काय विचारायचं आहे? तर म्हणून जर आपण मग पर्यायावरनच गेलो तर? येस येस, पर्यावरणच गेलोय ना मी. मला बॅडमिंटन कुठून सुचलं, पर्यावरण सुचलं ना. तर माहिती इथे जी माहिती आहे, सूचना दिली आहे, सूचना बॅडमिंटन दिलं होतं कुठं नाही, मी पर्यावरणच गेलोय. आता बघा इथे जे ही आहे, इथे जे ब्लँक दिसते तुम्हाला, ब्लँक 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 काय राईट असणार आहे असं गृहीत धरायचं. ओके. जिथे मी ब्लँक ठेवलं होतं काहीच नाही म्हणजे काय असणार, राईट असणार असं गृहीत धरायचं. काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात त्यामध्ये. हा पार. तर प्रत्येक वेळेस ते ब्लॅक मध्ये राईट धरायला लागतं का, असं चूक पण धरायला लागतं? राईटच, शक्यतो राईटच धरायचं. कारण काय झालं माहिती का, तर महेश फुटबॉल खेळतो का नाही त्याच्याविषयी आपल्या 100% माहिती नाहीये. आधी प्रश्न बघायचं, पर्याय बघायचे, त्यावरून आपण ऑब्झर्वेशन करायचं, राईट धरत नाही. हा असं एखादं वाक्य आलं की मग मग त्यावेळेस मात्र क्रॉस मारायचं. ठीक आहे, शक्यतो राईटच धरायचं. हे आपण अगोदर नाही सांगू शकत प्रत्येक वेळेचं. प्रत्येक वेळची सूचना काय हे वाचण्याची प्रत्येक वेळेचं नाही सांगू शकत. प्रत्येक वेळची सूचना वेगळी असणार आहे. कळतंय? हो काही हो गोष्टी सर. आपल्याला गृहीत धराव्याच लागतील. कळाला हा प्रश्न? लिहून घेतला सगळ्यांनी? पुढच्या प्रश्नाकडे करूया. तोच प्रश्न परत आलाय. ओके. ओके. थोडस झूम केलेला आहे मी बऱ्यापैकी. दिसतंय का सांगा मला आता तुम्हाला? हो सर दिसतंय. ओके. तो प्रश्न वाचूया. प्रश्न वाचण्याचं पहिले काम तरी यायचं, चार्ट बनवायचा. ओके. अमिता, अमर, गणेश, युतिका यांच्याकडे पुढील प्रमाणित करणे आहेत. किती जण आहेत? 4 जण आहेत. अमिता, अमिता, अमर, गणेश, युतिका. ओके. हा तर आता पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्या पूर्ण होतं. गणेश व्यतिरिक्त सर्वजण एसी वापरतात. पहिलं पण एसी बघा, एसी थोडं चार बनवतो मी. किती उपकरण माहिती नाही, मी वाचतोय. पहिल्यांदा काय करायचं अशा वेळेस एकदा प्रश्न शांतपणे वाचून घ्यायचा बरं का पहिल्यांदा पूर्ण. ओके. पहिल्यांदा असे प्रश्न सोडवत असं काय करायचं, पहिल्यांदा प्रश्न एकदा पूर्ण वाचून घ्यायचाच. हा प्रश्न वाचून घेतल्यावर साखायला सुरुवात करायचं. ओके. प्रश्न एकदा वाचून घ्यायचा. हा तर सर्वजण गणेश व्यतिरिक्त सर्वजण एसी वापरतात याचा अर्थ काय रे? याचा अर्थ गणेश एसी वापरत नाहीत.
बाकीचे सगळेजण काय करतात एसी वापरतात. क्लिअर आहे हे काय अडचण याच्यामध्ये नाही. पुढं अमिता युतिकाकडे फ्रीज आहे. पुढचं पूर्ण आपल्याला आलं फ्रीज. फ्रीज फ्रीज राहणार आहे अमिताकडे आहे युतिकाकडे आहे मी राईट केलं. ओके आता बघा आता लक्ष इकडे द्या बरं काही लक्ष इकडे द्या. आता मागच्या वेळेस प्रश्न काय विचारला होता पार्टनर की प्रत्येक वेळेस राईट करायचं का. इथे काय बोलले अमिता काय फ्रीज आहे. याचा अर्थ काय होतो रे याचा अर्थ असा होतो की अमरकडे फ्रीज नाहीये आणि गणेशकडे फ्रीज नाहीये. कळलं का कळलं का सगळ्यांना. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांच्या मला दिसत आहेत सगळ्यांच्या ऍट अ टाइम. ओके म्हणजे कसं आहे तर बाकी काय पद्धतीनं वाक्य वाचतोय. पार्थ आलं लक्षात काय करायचं ते पार्थ भोसले. हो हा सर. हा काय म्हणलंय बघा तर अमिता युतिकाकडे फ्रीज आहे याचा अर्थ अमिताकडे फ्रीज आहे युतिकाकडे फ्रीज आहे याचा अर्थ अमरकडे गणेशकडे फ्रीज नाही. अजून पुढच्या वाक्यात जर काही वेगळं दिलं असेल तर त्यावेळेस आपण ते क्रॉस चेक करू शकतो त्यामध्ये अजून बदल करता येतो शेवटच्या वाक्यापर्यंत. ठीक आहे पुढचे वाक्य पण वाचले पाहिजेत त्यासाठी. हा त्यानंतर अमरकडे ओव्हन व्यतिरिक्त इतर सर्व उपकरणे आहेत. बरं अमरकडे ओव्हन व्यतिरिक्त बघा 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 बदलते बघा पुढचं बोलणं ओव्हन. ओव्हन तर मग त्याकडे पण असणार. सांगतो एक मिनिट. हा पुढचं वाक्य काय म्हणलंय अमरकडे ओव्हन व्यतिरिक्त इतर सर्व उपकरणे आहेत. ओव्हन नाही अमरकडे बाकी सर्व उपकरणे आहेत. तुमचं जे काही येईल ते आहे त्याचा अर्थ फ्रीज पण आहे का त्याच्याकडे फ्रीज पण त्याच्याकडे असणार. आपण जे क्रॉस केलं होतं ते खोडून टाका आणि आपण काय फ्रीज करायला टिक मार्क करायचं. आता बघा त्याच्या आधीच्या वाक्य आपण नाही म्हणलं होतं पुढचं वाक्य वाचलं त्यामध्ये त्यात बदल केला. कळलं का म्हणजे असं वाक्य जसं वाईल तसं बदलत पण जाईल ते. येतं का लक्षात मी काय म्हणतोय ते. हा पुढचं वाक्य वाचूया. अमर तसेच युतिकाकडे मोबाईल आहे. पुढचं बोलणं आले मोबाईल. स्क्रीनवर दिसते का हे कळतं सगळं. बरं ठीक आहे कॅमेरा थोडं हलवतो मी. आता दिसतंय ना. वाक्य काय आहे अमर तसेच युतिकाकडे मोबाईल आहे. अमरकडे मोबाईल आहे युतिकाकडे मोबाईल आहे. याचा दुसरा अर्थ काय होतो तर अमिताकडे मोबाईल नाही आणि गणेशकडे मोबाईल नाही. पण हे जे अर्थ आहे जो आपण स्वतः काढलेला आहे तो शेवटचं वाक्य वाचल्यानंतर फायनल होणार बरं का. शेवटच्या वाक्यात अजून काही बदल तर ते बदल करायचे असतात. ओके हा पुढे युतिका व गणेश यांच्याकडे ओव्हन व मोबाईल आहे. बघा युतिका व गणेश यांच्याकडे ओव्हन पण आहे मोबाईल पण आहे. त्याचा अर्थ गणेशकडे पण काय झाला मग आता मोबाईल पण झाला. क्रॉस होतो खोडून परत मोबाईल वापरला. कळलं आम्ही कसा बदल करत गेलो. कारण शेवटचं जोपर्यंत वाक्यापर्यंत जात नाही तोपर्यंत ते बदल होत राहणार आहेत. कारण जशी जशी माहिती येईल तशी तशी आपण माहिती मांडायची आहे. याला माहिती पझल टेस्ट काय माहिती पझल टेस्ट. पझल आवडतं ना तुम्हाला सोडवायला कोड कोड कोडच नाही प्रकारचं आहे का नाही. हा आता बघा हा मी चेक करतो आपली मांडणी जी आहे करेक्ट आली की चेक करू द्या म्हणजे आपण पुढच्या प्रश्न द्यायला मोकळे होऊया आपण. हा एसी कुणाकडे फक्त गणेशकडे नाही. फ्रीज कुणाकडे फक्त गणेशकडे नाही. ओव्हन कुणाकडे नाही ओव्हन अमरकडे नाही आणि अमिताकडे काही नाही म्हणजे नाही आपण क्रॉस करूया अमिताकडे. असं सांगितलं का तुम्हाला अमिताकडे ओव्हन आहे असं सांगितलं का तुम्हाला नाही सांगितलं. याचा अर्थ अमिताकडे ओव्हन नाही म्हणून क्रॉस केलं मी. पार कळालं का मी कसं केलं ते. हो सर. हा त्यानंतर मोबाईल कुणाकडे नाही फक्त मोबाईल अमिताकडे नाही. आपली माहिती मांडली एकदम बरोबर आहे. मी माझं पुस्तकात चेक केलेलं आहे. ओके हा आता प्रश्नाकडे जाऊया. आता या प्रश्न चुटकीसरशी प्रश्न सुटता बघा. चारकडे बघायचं उत्तर द्यायचं फक्त आता सोपं आहे आता आहे का नाही. हा कोणाकडे चारही उपकरणं आहेत. युतिका युतिका युतिका. ओके ओके कळलं. हा उत्तर आहे युतिका. पुढचा प्रश्न आहे मोबाईल कोणाकडे नाही. अमिता 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 अमिताकडे नाही. ओके त्यानंतर
दोनच प्रश्न वाटतो माझ्या मते ह्याच्यावर काही अजून थांबा, एक प्रश्न असले तरी एकच मिनिटं. हा, नाही दोनच प्रश्न आहेत प्रश्न. अजून एक पुस्तकात बघतो मी, कारण इमेज मध्ये दोन प्रश्न आले होतं. पुस्तकाच्या एक प्रश्न आहे का बघतो, चेक करू, एक दोनच मिनिटं. सर दोनच प्रश्न आहेत. दोनच आहेत का? मग ओके, काय बघायला हरकत नाही, गरज नाही बघायची. कळाला हा प्रश्न सगळ्यांना? हो सर. हो सर. टॉपिक नेमके सोडवायचे कसे याची आयडिया तुम्हाला येत असेल, बरोबर आहे? मला माहित आहे बऱ्याच जणांचे मला मेसेज येत आहेत, सर चक्रवाढ व्याज शिकवा, सर विस्तार सूत्र शिकवा, सर हा शिकवा. सर्व शिकवायचंय. अजूनही आपल्याकडे 23 दिवस आहेत. उद्या तुम्हाला मी संख्याच्या वाणीसूत्र वगैरेचा रेकॉर्डिंग क्लास देणार आहे. उद्या आमच्या शाळेत तास आहे, तिथे थोडं वायफायची सुविधा नाहीये, तेव्हा तो क्लास लाईव्ह नाही, मला जाता येणार नाही. मी रेकॉर्डिंग करणार आहे, 2 तास शिकवणार आहे जवळपास मी. ओके, आणि ते रेकॉर्डिंग करून देणार आहे संख्याच्या वाणीसूत्र वगैरे. असे 1 तास आपण असं झूमवर पण घेऊया आणि 1 तासाचं रेकॉर्डिंग देऊया. हा, म्हणजे काय होईल, आपल्याला इतर टॉपिक मध्ये पण हात घालता येईल. ओके, त्यानंतर दिनदर्शिका. दिनदर्शिका प्रश्न येण्यासाठी पडतो रे 1 मार्कला. 1 मार्काला. आणि दिनदर्शिकाचे आम्ही 5 व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ बघितले का? बरेच जण बघितले, बरेच लिंक टाकली बघा रेकॉर्डिंगची, मी परत टाकतो. मला वाटतं या दिनदर्शिकेच्या 5 रेकॉर्डिंग व्हिडिओच्या बाहेरचा दिनदर्शिकेचा प्रश्न काही पडणार नाही कोणता वेगळा. महत्वाचं काय आहे दिनदर्शिकेसाठी, तर जो आपला दिनदर्शिकेचा पहिला व्हिडिओ त्यामध्ये जी माहिती दिली आहे, म्हणजे साधारण वर्ष असेल तर कोणत्या महिन्याचे वार सारखे असतात, लीप वर्ष असेल तर कोणत्या महिन्याचे वार सारखे असतात, किंवा दिनविशेष, पर्यावरण दिन कधी आहे, जागतिक आरोग्य दिन कधी आहे, बाल दिन कधी आहे, ते आपल्याला ठीक असेल. बाशी सॉर्टी असेल, बाशी सॉर्टी ट्रिक काय आहे ही, बाशी सॉर्टी म्हणजे बा म्हणजे बाल दिन, शी म्हणजे शिक्षक दिन, स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन, बाशी सॉर्टी टी म्हणजे ती पुण्यतिथी, शॉर्टकट मध्ये बाशी सॉर्टी. हे काय वारी असतात, मोजके एक प्रश्न पडतो, अवघड प्रश्न पडत नाही. दिनदर्शिका स्कॉलरशिपला आपण डिटेल घेऊया, कारण दिनदर्शिका घ्यायला सुरुवात केलं मग 4-5 दिवस दिनदर्शिका जातील बघा परत. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे वेद आकृत्या घ्यायचं आहे आपल्याला. एक दिवस आपण वेद आकृत्या घेणार आहोत. वेद आकृत्या काही अवघड नाही, वेद आकृत्या सोप्या असतात. ओके, त्यानंतर वयाचे प्रश्न एएसला पडत नाहीयेत, स्कॉलरशिपला पडतात. आपण वयाचे प्रश्न घेतलेले आहेत 9वीत स्वाध्याय, टाईप वाईज घेतले, टाईप वाईज आठवते का? हा, टाईप वाईज घेतलेले वयाचे प्रश्न आपण सगळे टाईप कव्हर केलेले आहेत. तरी एकदा रिवाइजिंग घेऊया. त्यानंतर आकृत्याची संख्या मोजणे, रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. तरी सुद्धा युनिव्हर्सला पडलेले प्रश्न आपण एकदा सोडून घेऊया एका तासामध्ये फास्टली. म्हणजे प्रिव्हियस इयर सोडून घेतलं म्हणजे काय, अंदाज कसे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्यात अजून कोणते टॉपिक राहत आहेत, म्हणजे आपण सगळं कव्हर करायचंय. आणि हे सगळं कव्हर करून झालं, जर समजा वेळ उरलाच तर मग इतिहास भूगोलचं कव्हर करून देतो तुमचं सगळं इतिहास भूगोल. म्हणजे आपण 17-1 इतिहास भूगोल कव्हर केलेलं आहे, बरोबर का नाही? मग 17-2 इतिहास भूगोल आहे, मी रेकॉर्डिंग व्हिडिओ टाकतो बरं का गेल्या वर्षीचे, ते पण बघितलं तर कव्हर होतं, बघणाऱ्याचं होतं, ज्यानं बघितलं त्याचं होतं, ज्यानं बघितलंच नाही त्याचं काहीच नाही होणार. मग मला तुम्ही बघितलं कसं कळणार, तर तुम्ही कमेंट केली पाहिजे, सर मी हा व्हिडिओ बघितला, काल मी इतिहासाचे 2 व्हिडिओ टाकले होते, 11वा पाठ टाकला संमतीचा लढा, आणि दुसरा व्हिडिओ होता त्यामध्ये 12वा 13वा 14वा तिन्ही पाठ कव्हर केले ते एकाच व्हिडिओमध्ये. मग तुम्ही ते बघितलं तर मग कमेंट करून सांगायचं, सर मी बघितलं, कमेंट करायची तुमच्या नावाची. ठीक आहे. आज मी आपल्या ग्रुपवर नाही टाकलं, पण बाहेर दुसऱ्या ग्रुपवर टाकले, भूगोलच्या लिंक टाकल्या सगळ्या, म्हणजे भूगोलचे पहिले 5 टॉपिक जे तुम्हाला मी शिकवलेत लाईव्ह 70 परीक्षा चालू असतात. ओके, आता कोणी काही जण बघितले असते 70 परीक्षा, काही जण 70 परीक्षेचा अभ्यास करत बसले असते, बघितले असते तर ते बघून घ्या. आणि त्यानंतर पुढचे जे 5 टॉपिक आहेत, पुढचे कोणते टॉपिक आहेत, भूमिप्रयोजन, उद्योग, लोकसंख्या, त्यानंतर नकाशा प्रमाण आणि क्षेत्रफळ, हे टॉपिक सोपे आहेत. ओके, तर त्या टॉपिकचं एकाच व्हिडिओत मी कव्हर केलं सगळं, काय महत्वाचं काय सांगितलंय. हे आता हे आधी काय सांगतोय की काही जणांना कसं असतं, शाळेत त्या परीक्षेतून मार्क घ्यायचे असतात, चांगली तयारी झाली पाहिजे, ओके, चांगले मार्क पडले पाहिजेत, तर त्यासाठी मी लवकर देतोय. समजा वेळ मिळालाच तर मात्र मग मी तुम्हाला यावर्षी पण रिव्हिजन करून घेणार. जसं मी मागच्या वर्षी एकाच व्हिडिओमध्ये सगळे इतिहास घेतलं होतं त्याचा पण व्हिडिओ दिला मी काल परवा, बघितला का तुम्ही? हो सर, पूर्ण व्हिडिओ बघितला. बघितला? हो सर, पाहिले. हो सर. जसं ती गेल्या वर्षी केलं तसं आपण वेळ भेटला तर, कारण आपलं गणित बुद्धिमत्ता मेन टार्गेट आहे आपलं. ओके, दुसरी गोष्ट, गणिताचं लई पाहू करू नका. इकडे बघा, 20 पैकी कमी 17-18 मार्क घेणं चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, पडलेच पाहिजे.
जर सॅट मध्ये स्कोर हवा असेल तर गणितात 20 मार्क पाहिजे. कारण सॅट मधला असा एकमेव विषय आहे जो पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतो, तो म्हणजे गणित. आणि गणित सोपं असते NMS. काय आवड नसतं, एकच क्रिया एकच क्रिया करायला लागते गणितामध्ये. स्कॉलरशिपच्या गणितात तसं नसतं. स्कॉलरशिपच्या गणितामध्ये 2-3 क्रिया करायला लागतात उत्तर काढण्यासाठी. कमीत कमी 2-3 क्रिया काढाव्या लागतात. NMS तसं नसतं. NMS एकाच क्रियाचं उत्तर निघतं. तर बहुपदीचा भागाकार शिकवायचा राहिला तो शिकवणार आहोत. चक्रवाढ व्याज सर्व व्याज शिकवणार आहोत. विस्तार सूत्रे आपण याच्याबद्दल घेतलेली आहेत. विस्तार सूत्रे ओके. काही टाइप्स आपण विस्तार सूत्रांची आपण घेतलेली आहेत. पण NMS दृष्टिकोनातून परीक्षा जसे पडले तसे पण या विस्तार सूत्र टाइप घेऊया. अजून काय गणिताचं आपलं राहिलं असेल, त्रिकोण भूमिती सगळं झालेलं आहे आपलं, चलन झालेलं आहे, गुणोत्तर प्रमाण झालेलं आहे. ओके. परिमेय अपरिमेय संख्या झालेलं आहे. त्याच्या लिंक पण मी काल परवा टाकल्या होत्या बघा मागच्या टॉपिकचे, जे नवीन विद्यार्थी आहेत जे उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी. ठीक आहे, तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. हा, त्यानंतर पहिल्यांदा आता आपण हे जे शिकवतोय हे शिकवताना हे दोन्ही परीक्षा उपयुक्त आहे. गणित बुद्धिमत्ता दोन्ही परीक्षा आहे. मी आता हे शिकवलं म्हणजे फक्त हे NMS आहे असं नाहीये, त्याच्यापेक्षा स्कॉलरशिपला सुद्धा पडतात. पण असे काही टॉपिक आहेत जे फक्त स्कॉलरशिपलाच पडतात व NMS पडत नाही. त्या टॉपिक मात्र आपण NMS परीक्षा नंतर घेणार आहोत. येत्या लक्षात मी काय म्हणतोय. हो सर. हो सर. त्यानंतर आता 22 दिवस राहिले. उद्या 4 ते 5च्या आसपास, उद्या माझा 11 ते 10 ते 12 शाळेत तास आहे, जात तास घेतो मी रविवारचा शाळेत होतो. तेव्हा रेकॉर्ड करून मी तुम्हाला रेकॉर्डिंग देईन त्याचं मी त्या तासाचं. ओके. तो पण तुम्ही पाहून घ्या. तर ते पण तिथं महत्वाचं शिकवणार आहे मी तिथं. तर मी लाईव्ह नाही जाऊ शकतो तिथं, पण राउटर नाही तिथं, वायफाय नाही तिथं. आणि उद्या 4 ते 5च्या दरम्यान किंवा उद्या 8 वाजता, संध्याकाळी 8 वाजता 20 दिवसात कसा अभ्यास करायचा, टाइम टेबल काय करायचं, कितला उठायचं, कोणत्या विषयाला किती जोर द्यायचा, कोणत्या टॉपिकला महत्व द्यायचं, त्याचं अभ्यास रिव्हिजन कसं करायचं, याच्याबद्दलचा एक व्हिडिओ करायचा माझ्या डोक्यात आहे. ओके. तर तो व्हिडिओ मी उद्याच करणार आहे. मग समजा मला उद्या जर वेळ मिळाला तर मी सकाळी शाळेत जातोय, सर्व कामातून वेळ मिळाला तर मी अगोदर घेईन, 8च्या अगोदर घेईन. 8च्या अगोदर जो व्हिडिओ झाला मग अजून वेळ असेल तर मग 8चा क्लास पण घेईन. बघा उद्या किती तास माझे ते तास होणार उद्या. जर मग सगळ्या कंडिशन मॅच झाल्या पाहिजेत, म्हणजे थकवा पण नाही आला पाहिजे, मला सगळं झालं पाहिजे ना. कारण सोमवारी परत माझं 3 तासाचं ही आहे, कार्यशाळा आहे. कार्यशाळा 3 ठिकाणी आहे. जे विद्यार्थी सातारा व सोलापूर जिल्ह्यातले आहेत, जे रयत शिक्षण संस्थे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, जे विद्यार्थी NMS ला आहेत, त्यांची कार्यशाळा सोमवारी आहे 3 ठिकाणी, कराड, पंढरपूर आणि दहिवडी. तर दहिवडीच्या कार्यशाळेमध्ये सामाजिक शास्त्र विषय माझ्याकडे आहे. त्याचं मला 3 तासाचं करायचं, त्याची सुद्धा मला उद्या तयारी करायची आहे. त्यामुळे उद्या काहीतरी 8 वाजता आपण अभ्यास कसा करावा हाच घेऊया 8 वाजता. ठीक आहे. मागच्या वेळी मी अभ्यास करतो सोमवारच्या लेक्चरशी. सोमवारचं माझं जे लेक्चर असणार आहे ते सुद्धा मी रेकॉर्ड करणार आहे. ओके. लाईव्ह जरी नसेल तर रेकॉर्ड करणार आहे. त्या सोमवारच्या लेक्चरमध्ये तुम्हाला 1.5 तासाचं लेक्चर असणार आहे सोमवारचं. त्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला सामाजिक पूर्ण अंदाज येऊन जाईल. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आपल्या. झाली का निवड? कोणाकोणाची निवड झाली रिझाईन करा बरं. सोमवारच्या कार्यशाळेसाठी कोणाकोणाची निवड झालेली आहे? जे सातारा सोलापूर जिल्ह्यातली आहेत आणि NMS ला आहेत अशीच विद्यार्थी फक्त. ओके. बर, भूमिका तुझी नाही झाली का? सर मला नाही माहिती. तुझ्या शाळेत नाही सांगितलं कुणाला काही? सर भूमिकाची झाली निवड, झाली तर का? त्यांनी मग ग्रुपला पाठवलं. त्यांना विचारा. सोमवारी कार्यशाळा कुठे आहे साताऱ्यामध्ये? सर एक YC मिनिट. कॉलेजवर. YC कॉलेजवर आहे का? बर. भूमिका थोडं कॉन्टॅक्ट कर. अजून कोण आहेत आपले? सर बोल सायली, सोराली बोल. सर सायली बोलते, आमच्या शाळेत काहीच नाही सांगितलं. तुमची निवड झाली नसणार आहे. निवड ही मार्कावर झालेली आहे. तुमच्या शाळेतल्या जे सराव परीक्षा होतात ना त्या सराव परीक्षा मार्कावर झालेली आहे. अख्खा सोलापूर जिल्हा पंढरपूरला आहे. जे टॉपच्या मार्काची मुलं आहेत ते निवडलेली फक्त, आणि मेरिट पूर्ण शाळेत. तर तुम्ही YC कॉलेजवर येणार का मार्गदर्शन करायला? नाही, मी सातारा नाही, मी कॅन्सल केले सातारा, मी देवरीतच करणार आहे. ओके. साताऱ्यात येणं परत जायला 1 तास, 1-1.5 तास, 1-1.5 तास आपले क्लास बुडतो ना. ज्याच्या मी साताऱ्यात येतो आपला क्लास बुडतोच बघा. बुडतो का नाही? सातारा काही काही काम असतं की मला यावंच लागतं साताऱ्याला, क्लास बुडतो. शक्यतो आपण नाही.
मी टाळायला सातारा यायचं, देवडीच करणार आहे. देवडीमध्ये फक्त मानखटाव तालुका आहे, फलटण तालुका आहे देवडीमध्ये. ठीक आहे, बाकीचे तालुके साताऱ्याला असतील. सर पंढरपूरला कुठे येणार आहे? पंढरपूरला ईश्वरी कुठे सांगितले पंढरपूरमध्ये? ईश्वरी पंढरपूर मध्ये कुठे सांगितले? ईश्वरी जानवर, यशवंतराव चव्हाण विद्यालय. हा यशवंतराव चव्हाण विद्यालय सांगितले बघा पंढरपूर. यशवंत हायस्कूल सांगितले पंढरपूर, काय माहित नाही मला पंढरपूरचं ठिकाण. ओके, सोमवारी आमचं देवलीतल्या ठिकाण आमची शाळा आहे, आमच्या शाळेमध्ये आहे. ओके ठीक आहे, लोअर आहे जरा पुढचा प्रश्न घेऊया. ओके, मम्मी पुढल्या प्रश्नाकडे घेऊया. ओके, पुढला प्रश्न दिसतोय? हो सर. हो सर. थोडस कॅमेरा हलवतोय. चल, तर संगीता, नमिता, नीता यांना गुलाब आवडतो. बर, म्हणजे फुलाचा प्रश्न आलाय. सरिता व्यतिरिक्त सर्वांना केवळ आवडतो. बर, चाफा फक्त नीता व राधा आवडतो. बर, संगीता व राधा व्यतिरिक्त इतरांना मोगरा आवडतो. बर, किती फुलाची नाव आली तरी फुलांची नावं? एक गुलाब आलाय, दुसरा काय आलाय? केवळ आलाय, चाफा आलाय, आणि काय आलाय? मोगरा. चार बनवूया आपण. ओके, काय काय आलंय? संगीता, दुसरी आहे नमिता, तिसरी आहे नीता. तिघीच आहेत की नाही? फुलं जास्त आहेत. पहिलं फुल आहे गुलाब. गुलाब लिहिलंय, लाईट वर चमकत असेल तिथे काय आहे? पहिलं अक्षर काय आहे? गुलाब आहे. लाईट चमकत असेल तिथे, बरोबर आहे. ओके, गुलाब आहे. त्यानंतर पुढचा आहे केवळा. केवळा, पुढचा आहे चाफा, शेवट आहे मोगरा. पाचव्या प्रश्नाला पहिल्यापासून. सरिता व्यतिरिक्त सर्वांना केवळ आवडतो. सरिता, सरिता ही राहिली बघा यांची. सरिता, हा सरिता एक वाढवायला, सरिता सरिता एक वाढवलं. ओके, राधा. ठेवा रे. हा, सरिता व्यतिरिक्त सर्वांना काय आवडतो? केवळ आवडतो. म्हणजे सरिताला केवळ आवडत नाही. इतर सर्वांना काय आवडतो? इतर सर्वांना आवडतो केवळ आवडतो. कोणाला केवळ आवडतो? क्लिअर येईपर्यंत कोणाला काही अडचण नसेल, पण अडचण कोणाला. पुढे आपण जाऊया. चाफा फक्त नीता व राधाला आवडतो. चाफा फक्त नीता व राधा. राधाला वाढवा. राधाचं नाव नाही घेतलं आपण, राधाचं नाव लिहा, राधा. चाफा फक्त, चाफा पण आवडतो, नीताला आवडतो आणि राधा आवडतो. फक्त म्हटले याचा अर्थ काय? चाफा फक्त नीताला व राधाला आवडतो. याचा अर्थ काय? चाफा संगीताला आवडत नसणार आहे, नमिताला नसणार आहे, आणि सरिताला पण नसणार आहे. अर्थ समजतो तुम्हाला वाक्याचा पार्थ? ओके, हो सर. चाफा फक्त नीताला व राधाला आवडतोय, याचा अर्थ इतर तिघींना चाफा आवडत नसणार आहे. कळतंय? हो सर. पुढं, संगीता व राधा व्यतिरिक्त इतरांना मोगरा आवडतो. संगीताला मोगरा आवडत नाही, राधाला मोगरा आवडत नाही, इतर सर्वांना मोगरा आवडतो. पहिला वाक्य राहील आपलं, संगीता, नमिता, नीता यांना गुलाब आवडतो. संगीता, नमिता, नीता यांना गुलाब आवडतो. याचा अर्थ काय? सरिताला व राधाला आवडत नसणार आहे. तसा असाही अर्थ घेतला मी. कळतंय का? हा, पहिलं वाक्य वाचं, संगीता, नमिता, नीता. संगीता, नमिता, नीता काय? गुलाब आवडतो. याचा अर्थ काय? सरिताला गुलाब आवडत
नसणार आहे. ओके, एकदा मी आपण मांडर चेक आहे की चेक करतो म्हणजे आपला प्रश्न करायला मोकळा. 9.7 आहे ना हा. सर राधाला केवढा पण आवडणार ना. त्यामध्ये सरिता हा राधाला केवढा पण आवडणार नाही. सरिता सर्वांना केवढा आवडतो म्हणजे राधाला केवढा आवडणार. बरोबर. ओके, आहे 7-8. ओके, करेक्ट आहे आपल्या बऱ्यापैकी. हा करेक्ट आहे आपली सगळी मांडणी. हा प्रश्न सोडूया. कोणते फुल नमिताला आवडत नाही? चाफा. 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 पुढचा प्रश्न, संगीताला आवडते मात्र राधाला आवडत नाही असे फुल कोणते? संगीताला आवडते परंतु राधाला आवडत नाही. गुलाब. गुलाब. झालं का? सोपं का वगैरे सांगा मला. सोपं. पै. प्रॅक्टिस करणार काय घटकाची? हो. आता उरलेले जे प्रश्न आहेत त्यात जर काही सुटलं नसेल तर मला व्हॉट्सअपला तो प्रश्न टाका. हा मग प्रश्न जे पुस्तक आहे 2024चं पुस्तक आहे. 25चं पुस्तक टायपिंग करणाऱ्याला दिलंय मी. ठीक आहे, आज बुद्धिमत्तेच्या टेस्ट नवीन ऍड केले. बघितलं काय ऍपमध्ये कोणी? टेस्ट मध्ये सोडवत नाही तिकडे रिझल्ट टाकू का मी कोण कोण सोडले कोण कोण नाही ते. रिझल्ट पब्लिश करू काय की? हा, बऱ्याच जणांनी तिकीट हे केलेलं आहे, रिपोर्ट क्वेश्चन्स केलेले आहेत. रिपोर्ट क्वेश्चन्स मी आज सोडवतो, रिझॉल्व्ह करतो सगळे. दुरुस्ती असेल तर आज दुरुस्त्या करून घेतो. सायन्स मध्ये एक टॉपिक आहे 11-12. 11-12 टॉपिकला 12 टॉपिकचे क्वेश्चन्स ऍड झालेले आहेत दोन्ही टॉपिकला. ते सुद्धा दुरुस्त करतो आणि अजून 1-2 टॉपिक ऍड करायचे राहिलेत. बुद्धिमत्ता अजून पुढले टॉपिक आलेत बघा बुद्धिमत्तेचे. आताच मला फोन आला होता क्लास झालेला. पुढले टॉपिक सुद्धा आलेत. उद्या सकाळपर्यंत सगळे येऊन जाईल दुरुस्त. उद्या सकाळी उठल्या उठल्या करून टाकतो सगळ्या दुरुस्त्या. ओके, सोडवा, टेस्टचा फायदा घ्या. मला माहित आहे इतिहास भूगोलची टेस्ट आपण सोडून दाखवली, बघितली मी शाळेत आमच्या सोडून घेतली. हे जर टेस्ट सोडवली ना अख्खा टॉपिकच कव्हर होतोय. होतोय का नाही? ज्यांनी सोडवत आहे सर्वात जास्त टेस्ट सोडवण्यामध्ये ही एक आघाडी घेतलेली आहे भूमिका आणि सईनं. सई आणि भूमिकेचा रेट जास्त आहे टेस्ट सोडवण्याचा. दोघे पण सोडवू. हा, तर इतरांनी पण सुरू करा. ओके, आणि दुसरी गोष्ट स्कॉलरशिपच्या टेस्ट काढायचं अजून आपण थांबतोय कारण पुढल्या वर्षी सिलेबस चेंज होतोय. पुढल्या वर्षी आपली शालेय पाठ्यपुस्तक बदलणार. सगळेच एकदाच नाही बदलणार, टप्प्याटप्प्याने बदलणार. काही वर्गांची पुढल्या वर्षी चेंज होणार आहे सिलेबस. बहुतेक 9वीचा पुढल्या वर्षी चेंज होणार आहे बहुतेक असं वाटतंय मला. 3री 6वी 9वी असं पुढल्या वर्षी असं आहे काही तर असं दिसतंय. ओके, तर 3री 6वी 9वी पुढल्या वर्षी चेंज होईल सिलेबस. तुमचा 9वीचा सिलेबस चेंज होईल. त्यामुळे 8वी स्कॉलरशिपची आपण टेस्ट तयार करून ठेवली तर मग त्याचा बेनिफिट होणार नाही. आता युनिव्हर्स तयार केले इथले ते पुढल्या वर्षी चालणार आहे. त्यामुळं जे स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत लक्षात त्यांचं सगळ्यांचं, तर त्यांनी बुद्धिमत्ता घ्या, सोडून काढा बुद्धिमत्ता गणित. ओके, गणित सुद्धा मी स्कॉलरशिपचे प्रश्न घेतात त्या येण्याविषयीच्या वेळेस स्कॉलरशिपचे प्रश्न ऍड करतो गणिताचे. ओके, गणित बुद्धिमत्ता करून टाकूया आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा काही स्कॉलरशिपचे सुद्धा प्रश्न त्याच युनिव्हर्सिटीमध्ये ऍड करतो. ओके, म्हणजे युनिव्हर्सिटी टेस्ट आहे बुद्धिमत्तेमध्ये त्यात स्कॉलरशिप प्रश्न ऍड करून टाकतो. पण वेगळी काळजी कारण नको, कारण सिलेबस बदलणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झालेलं आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार पुढल्या वर्षी 3री 6वी 9वीचा सिलेबस प्रस्तावित आहे. त्याच्या अभ्यासक्रमच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या समित्या गठीत झालेल्या आहेत. त्यांचं कामकाज सुरू झालेलं आहे. त्यांचं कामकाज उद्या सोमवारपासून त्यांची बैठक आहे पुण्याला पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या 3री 6वी 9वी. उद्या सोमवारपासून आठवडाभर बैठक आहे पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी. ठीक आहे, त्यामुळं आपण स्कॉलरशिप टेस्ट यातच ऍड करूया या दिवसमध्येच, म्हणजे आपल्याला वेगळं काही करायला नको जास्त. आपण आता या वर्षी तयार करणार, पुढल्या वर्षी परत बदलावं लागतं सिलेबस बदलला की. आणि 8वीचा सिलेबस बदलला तर मग काय होईल, तर पॅटर्न बदलेला स्कॉलरशिपचा. तुम्हाला माहिती आहे 2017च्या अगोदर स्कॉलरशिपला इतिहास भूगोल विज्ञान हे सुद्धा विषय होते स्कॉलरशिपला होते. तुला माहित नसेल सांगतो, त्याच्या अगोदर 10 वर्ष होते जवळपास इतिहास भूगोल विज्ञान पण. आणि त्यामुळे त्या विषयामुळे काय व्हायचं, त्या विषयामुळे मेरिट खूप वाढायचं कारण इतिहास भूगोल विज्ञानापैकी मार्क पडायचे आणि गणित काही मार्क लागला होता. इतिहास भूगोल विज्ञानाला पण जसे आपले संस्थेचे होते बघा गुरुकुलचे प्रश्न परीक्षा तसं होतं पहिलं. त्यामुळे मेरिट खूप लागायचं. तर ही 2017ला ही नवीन पद्धत आली, परत जुनी पद्धत सारखीच फक्त 4 विषय दंडशा मेरिट पडलं. कारण गणित टफ जातं, बुद्धिमत्ता टफ जातं मुलांना. ओके, तर आपण थांबूया आज. आता कसं वाटलं कोण सांगते प्रतिक्रिया?
संस्कृती येईल का? संस्कृती सुधार? हा, नको. अरे बाप. निष्ठा? हा, निष्ठा भाषण करते चांगलं. हा, निष्ठा दे. सर आजचा तास खूप छान वाटला आणि जे प्रश्न आम्हाला माहित नव्हते ते समजले. अवघड जात होता तो टॉपिक, तो सोपा जायला लागला, आता समजते. बर, आता मला सांगा, या टॉपिकचे अजून प्रश्न घ्यायचे आहेत का उद्या नवीन टॉपिक सुरू करू? तर हा टॉपिक कमीत कमी 2 मार्क पडतो. आता आपलं जे संख्याच्या मध्ये सूत्र ओळखणे आहे ना, तो टॉपिक सुद्धा कमीत कमी 3 ते 4 मार्काचा टॉपिक आहे. उद्या जर मी रेकॉर्डिंग करणार आहे तर रेकॉर्डिंग देतो. त्याचबरोबर परीक्षा झाले प्रश्न उद्या आपण संध्याकाळी सोडून घेऊया, किंवा उद्या आपले ठरले अभ्यास कसा केला हे घ्यायचं. कसा वेळ मी त्याच्यावर अवलंबून आहे. जर वेळ असतो दोन्ही पण घेईन मी. कळतंय? ओके, थांबूया मग आपण आता. हो सर. वरद कुंभार, कसा वाटला क्लास आजचा? वरद कुंभार आहे का? लेफ्ट झालाय वरद कुंभार? बहुतेक लेफ्ट झाला काही. पहिलाच दिवस आहे, शेवटपर्यंत टिकला नाही. आणि काही मुलं बघा लगेच लेफ्ट होतात, तसं करत जाऊ, शेवटपर्यंत थांबत जा. ठीक आहे, आपण थांबूया. ओके, टेस्ट सोडवा. टेस्ट सोडवा राहिलेला, पट 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 टेस्ट सोडवा. आणि बुद्धिमत्तेच्या टेस्ट मध्ये जे प्रश्न आहेत ना, ते नवनीत प्रश्न आहेत. तुम्हाला जर समजा सोल्युशन माहिती तर तुम्हाला नवनीत तो प्रश्न मिळून जाईल. फक्त प्रश्न शफल होतात, शफल. आणि तेच प्रश्न आपण शिकवलेले पण आहेत त्या टॉपिकचे. ओके, हा, ओके, अडचण येणार. तर तुमचं मात्र चांगलं टेस्टिंग होईल. टेस्टिंग तुमचा अभ्यास केली तर चांगला टेस्ट होणार आहे. ओके, काय सगळ्याच अँगलचे प्रश्न, सगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. ओके, आपण थांबूया.